हाय मित्रांनो, तर गुड मॉर्निंग. आपल्याला जायचं आहे आज निघोजला. प्रत्येकला घेऊन जायचं होतं म्हणून प्रत्येकला आलो होतो न्यायला. मग काय केली गाडी चालू आणि निघालो. आपलं प्रत्येकजवळ दिली गाडी चालवायला आणि मी बसलो होतो आपला माग. गाडी असली भारी हवा लागते बा, पण थांबलं ना असलं गरम होतं आहे का विचारायलाच नको. मग काय आलो आपलं इथे शिरूरमध्ये बघा भाऊ, शिवजयंती कसली भारी साजरा केली जाते. टेजन बीस टाकलेले, भाषणाचा कार्यक्रम चालू दिसतो इकडं. तुम्ही म्हणत असा ना, तर हे काय भाई, हे ना माणिकचंद हॉस्पिटल आहे. इथं आपला मित्र आजारी, मित्राला भेटायला आलो होतो. नारळ आणि बिरळ घेऊन आलो होतो मित्राला भेटायला. मला जाता जाता त्याला भेटून जावा. प्रत्येक मला पायऱ्यात चढून चढून मी थकलो बा. आता आपण लिफ्टने जाऊ. हे बघा भाऊ, कसला मोठा दवाखाना आहे. खाली गेल्यावर तर लय मोठा दवाखाना आहे भाऊ, वर पण तसलंच आहे. प्रत्येक तर सारखा बटणं दाबत होता. म्हणलं तू लिफ्ट बंद पाडशील बा, आपला मागं सर. नाही राव, मला लिफ्टच खाली आहे ना. वर आलो ना, आपला बघा हे मित्र आहे. मित्राला आपलं भेटलो आणि आलो आपलं खाली आलो. म्हणलं चला बा, आता लय ऊन झाले आपल्याला, परत तिकडं जायला टाईम होते. मग काय निघालो आता आम्ही इकडं निघोजला. आत्ता सध्या आम्ही राळेगणमध्ये आहे. इथून आहे ना 10 ते 15 किलोमीटर राहिले अजून. एवढं नाही, पण एक 7-8-10 किलोमीटर राहिलेलं आहे. हे बघा भाऊ, गाडी ना असलं ऊन लागते खतरनाक का विचारायच नको बा. असं करत करत जवळ्यात आलो बाबा आम्ही. आता इथून काय 4-5 किलोमीटर राहिले. प्रत्येक तर सारखा मोबाईल बघत होता. मग म्हणलं तो मोबाईल ठेवून दे, आपली गाडी चालव. नाही राव, मला एवढा विश्वास नाही का तेव्हा चालू तुम्ही गाडी. म्हणलं भाऊ, गाडीच्या बाबतीत विश्वास ठेवायच नको त्या होतं. मी बघा भाऊ, पडून तर असली भारी गाडी चालली होती ना, एकच नंबर. मोटरसायकल ना लय ऊन लागत बा बरं का, तसं म्हणाय गेलं तर. जी 4 चाकीत बसते ना भाऊ, त्यांना काय नाही एसी बीसी ते. पण इथं आमचं कसलं हाल चाललंय भाऊ, काय सांगू तुम्हाला. उन्हाने तर माझ्या तोंड असलं काळं पडलं होतं ना. हे बघा भाऊ, जाता जाता आम्हाला केळीची बाग लागली बा. एवढी सारी केळीची झाड आहे, पण झाली एक पण केळं नाही बा. म्हणली बाग आहे का काय बा आता म्हणलं. इथं बघा भाऊ, एवढा मोठा सुमसाम रस्ता आहे आणि तिथं फक्त एकच पेट्रोल पंप आहे. म्हणलं बरं झालं भाऊ, हे तर चांगलं आहे. नाही तर आता उन्हात पेट्रोल जर संपलं असतं ना, ढकलीत न्यावं लागले असते गाडी फार लांब. मग काय ते पेट्रोल पंपाच्या पुढं आलून बघा, आता आपली तिथं आहे ना आंब्याची बागच लागली बघच काय. मग मरणाची आंब्याची झाडं ते इथं. मग काय असं करता करता आलो आपल्या निघजमध्ये. निघजची सुंदर अशी कमान पार गेली, डायरेक्ट घुसलो निघजमध्ये. इथं पण बघा शिवजयंतीचं कसं झेंडे बिंडे लावलेले सगळे. आता इथून पुढे ना रस्त्याला खराब लागलेला बा. प्रत्येकला मला तू जरा गाडी हळू चालव, एक तर रस्त्याला इथं इंटरनॅशनली. मी तर सारखं मागं उड्या आणत होतो बा, एवढा असा रस्ता गाणी. बाहेर तर एक माणूस दिसना बा इथं कुठं. अरे बाबा, मला इथं काय दरोडा बिरोडा पाडला का, इथं कोणीच दिसना. एवढं ऊन आहे भाऊ, तर काय आला येतं बघ एवढ्या उन्हाचं बाहेर. म्हणलं झोपली काय नव्हे दुपारची सगळी माणसं. हे बघा भाऊ, एक माणूस दिसला बा आत्ताशी मला. इथून आले आता आपले 2 किलोमीटर राहिले मळगंगाचं मंदिर. बघा बा, आलो आपल्या मळगंगाच्या मंदिरापाशी. या मंदिराबाहेरचा परिसर तर एक नंबर आहे, भलंही सुंदर मंदिर पण इथं असलं सुंदर आहे ना, विचारायचं नको. प्रत्येक आल्या डोकं विचारायला लागला भाऊ. मला आलं तू कामून काय खायचे तो नेमका. आपल्याला काय डोकं विचारायची गरजच नव्हती. आलं भाऊ, मला सगळ्यात पहिल्यांदा देवीचं दर्शन घ्यावं, मग बाकीचं बघावं काय. इथं आलो नाही का तर प्रत्येकचं चालू माझा एक फोटो काढ. यायला बघ म्हणलं फोटोबद्दल तो नादच नाही करायचा. त्याला म्हणलं तू आधी पोच दे नीट, मग फोटो काढू. इथं बघा भाऊ, ही कुंड म्हणते याला. इथं ना असलं पावसाळ्यात पाणी साचतं नाही इथं, लय भारी दिसतं. हे बघा पाणी ना आता हिरव्या कलरचं आहे पार. शेवाळान बिवाळीने पार हे झाले, कलरच बदलला डायरेक्ट पाण्याचा. पावसाळ्यात तिथं पाणी सुटलं ना असलं भारी, सगळं फुल भरत. माणसं तर बघितलं काही काय आंघोळ्या करते, डायरेक्ट उडी आणते. मला तर असलं गरम झालं ना बाबा, मोटरसायकल आले असंच होतं बा. म्हणलं प्रत्येक तर लईच खाली बघत आहे. म्हणलं तुला काय आंघोळ करायची काय त्या पाण्यात.
इथं आलो बघ, इथं बघा साखळीने तिने पूल बांधलेला बघ. मला अरे साखळी जर सुटली तर आपण जाऊ डायरेक्ट पुलासकट खाली. प्रत्येक मला त्याला काय धाव पोहून वर येता येईल. आयले बघ म्हणलं तो झालं, पण मला पाहताच येत नाही ना. मग काही झालं पुलाव पाय टाकला ना, पुला असा हालत होता. पण मला आता पडतोय आपण. हे बघा भाऊ, खालून कसलं भारी परिसर दिसतोय. मंदिर आणि ते एक नंबर दिसतोय. खालची दोघं बघा भाऊ, त्यांचं काय उडी आणायचा विचार आहे काही नाही त्या पाण्यात. प्रत्येक तुला बारीक बघू दे बाय त्यांच्याकडं. मग काय बघ म्हणलं कुल्फी खावा, जरा लय ऊन झाले. कुल्फी खायला जरा बरं वाटलं बघा, तोंडाने ते गार पडलं. मग काही देऊन बसलं आपल्या गाडीपाशी. प्रत्येक ते डायरेक्ट डोकंच धरून होता. पण मला याचं काय डोकं बिकं दुखायला लागले काय नव्हता. गाडी पण मस्त सावलीला पार्किंग केली ती. ऊन बिन लागायचा काही विषय नव्हता. इथं बघा भाई बारके मंदिराचं काम चालू दिसतंय. आयला भाऊ म्हणलं इथं सगळी का मंदिर आहे काय. चला भाऊ म्हणलं आता आपल्याला टाईम लय झालाय, परत घरी जायला उशीर होईल. ऊन तर काही असलं लागत आहे. प्रत्येकला म्हणलं चल भाऊ आता कवर बसतो. मग काय समोरची झाडं बघा भाऊ, याला पारला आलं गुलाबी ती फुलं आलेली.